तुम्हाला आठवतंय जयंत आणि जानू गोव्याला गेले होते। जयंतने तुम्हाला सांगितलं असेल की जानूचा क्रूजवरून पाय घसरला आणि खाली पडली, बरोबर ना? त्या यॉटवरून पाय घसरून जान्हवी पाण्यात पडली आणि ती सापडलीच नाही। हो, पण तसं झालं नव्हतं काका। जानूचा पाय घसरून ती खाली पडली नव्हती। जानूने स्वतः त्या क्रूजवरून उडी मारली होती। काय? जयंत सुरुवातीपासून जानूला खूप त्रास देत होता। खरं तर आजींना सुद्धा जयंतचं हे सत्य माहिती आहे आणि त्यांनी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना खरं सांगायचा प्रयत्न केला होता। तुम्हाला माहिती आहे आज आजींची जी अवस्था आहे ती कोणामुळे आहे तुम्हाला माहिती आहे? जयंत कानेटकर। तुम्हाला आठवते त्या दिवशी भावनाताईच्या लग्नाच्या वेळी मी येऊन आजीला इथे बसवलं होतं। मी तुम्हाला सांगितलं होतं की आजीला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे। त्यांना जयंतबद्दलच सांगायचं होतं। तुम्हाला आठवतंय का आपण सगळे इथे उभे होतो, आजी इथे बसल्या होत्या आणि त्या वारंवार कोणाकडे तरी बोट दाखवत होत्या। त्यांचा रोख जयंतकडेच होता। जयंतला ते कळलं आणि तो मुद्दामून सगळ्यांच्या मागे असा फिरायला लागला। आपल्याला वाटलं की आजी असं का करते, बहुतेक आजी सगळ्यांना बोट दाखवते, पण ते तसं नव्हतं। आजी तुम्हाला सगळ्यांना जयंतबद्दल सांगायचा प्रयत्न करत होत्या। मला माहिती आहे हे सगळं ऐकून तुम्हाला फार मोठा शॉक बसला असेल, पण आता पुढे काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल। आपण जानूला जयंतपासून प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे। विश्वा, हे सगळं तू आम्हाला का सांगतोयस ते आम्हाला माहिती आहे। म्हणजे घडू नये ते घडतंय। देवाकडे प्रार्थना करत होते रे मी विश्वा की तू जयंतरावांच्या विरुद्ध काहीही बोलू नये। त्यांच्या विरुद्ध बोलून तू त्यांचंच म्हणणं खरं केलंस। तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये आणि मी जयंतबद्दल सांगायला नको होतं म्हणजे असं विश्वा, तू आम्हाला जयंतबद्दल हे असंच काहीतरी खोटं सांगशील याची कल्पना होती आम्हाला। मला तुम्हा दोघांना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची। हां, सांगा ना। जानूचा मित्र विश्वा। विश्वाचं काय? आई तो कॉलेजमध्ये असल्यापासून जानूच्या प्रेमात आहे। काय? नाही नाही, कसं शक्य आहे ते? म्हणजे मला अगदीच मान्य आहे की विश्वा हा आपल्या जानूचा खूप जवळचा मित्र, अगदी घट्ट मैत्री आहे त्यांची, पण प्रेम वगैरे नाही। म्हणजे विश्वाच्याही मनात असं काही नाही आणि जानूच्या पण नाही, नाहीतर जानूने आम्हाला केव्हाच सांगितलं असतं, नाही का हो? हां, हो ना। कारण जानूला विश्वामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता। तेच म्हणते मी। म्हणून तिने तुम्हा दोघांना काहीच सांगितलं नाही, पण तो कॉलेजमध्ये असल्यापासून जानूच्या मागे आहे आणि त्याला जानूचं माझ्याबरोबर झालेलं लग्न अजिबात पटलं नव्हतं। काय बोलताय तुम्ही? आणि म्हणूनच तो काही ना काही कारण काढून
बरेचदा जानूला भेटायला यायचा. आई ते आता विश्वा इथे येऊन गेला ना, त्याचं काय? तू हे जयंतला नको ना समजूस. विश्वा जानूला भेटायला तुमच्या घरी यायचं आहे खरं आहे. करेक्ट. आणि आता तर जानूची मेमरी गेली आहे. तिला आमचं लग्न, आमचं नातं काहीच आठवत नाहीये. आणि आई बाबा ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन जानूच्या लाईफमध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. त्याला काही करून मला आणि जानूला एकमेकांपासून दूर करायचंय. नाही जयंतराव, असं असं नाहीये. आय नो, तुम्हा दोघांनाही धक्का बसणं स्वाभाविकच आहे. आधी मलाही विश्वास बसत नव्हता, पण जानूला रोज भेटता यावं यासाठी तो आता माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा रोज येतोय. आमच्या एका जुन्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट त्याने रिवोक केलंय आणि मी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकल्यामुळे माझी इच्छा नसूनही मला त्याच्यासोबत काम करावं लागतंय. आणि कदाचित तो तुम्हा दोघांना भेटायला येईल. तुमच्या मनात माझ्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करण्यासाठी तो वाटेल ते खोटं बोलायला तयार आहे. तो तुम्हाला हेही पटवून देण्याचा प्रयत्न करेल की जानूने जी यॉटवरून उडी मारली ना, त्याला देखील मीच कारणीभूत होतो. किंवा आजींचं जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. जानूच्या प्रेमात वेडा झालाय तो. त्याला काही करून जानूला मिळवायचंय. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की प्लीज तुम्ही सावध राहा. का केलंस तू असं विश्वा? अरे इतकी वर्ष तुझ्याबद्दल इतके चांगले विचार होते माझ्या मनात. आम्हा सगळ्यांसाठीच विश्वा म्हणजे एक गुणी, संस्कारी, खरा मुलगा. पण आज सगळं फोल ठरलं रे. खरंच सांगते, तू असं करूच शकत नाहीस. पण बघ ना, जसं त्यांनी सांगितलं तसंच येऊन तू त्यांच्या विरुद्ध इथे बोललास, त्यांच्या विरुद्ध गरळ ओकलीस. का केलंस तू असं? तुला ओळखण्यात चुकले का रे मी? नाही काकू, नाही, तसं नाहीये. खरंच जयंत खोटं बोलतोय. त्याने माझ्या विरुद्ध कान भरलेत तुमचे. माझं ऐका, मी खरं तेच बोलतोय. त्याने जानूला खूप त्रास दिलाय, खूप छळलंय. आणि जानूने स्वतः मला सांगितलंय तो खूप पोचलेला नीच माणूस आहे काकू. बस. विश्वा, जयंतचं जानूवर किती प्रेम आहे हे आम्हाला तुला विचारण्याची गरज नाहीये. अरे जयंत जानूची किती काळजी घेतो हे पाहिलंय आम्ही दोघांनी, पाहतोय. हे सगळं खोटं आहे काका. काका हो, त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्याने ना तुमच्या समोर एक इमेज क्रिएट केली आहे आणि तो तसा वागतो पण नाहीये. तो खरंच अत्यंत नीच आणि स्वार्थी माणूस आहे. आणि स्वतःचा स्वार्थ पुरवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. बघा ना आजीला बघा. आजींची आज जी अवस्था आहे ती त्याच्यामुळे आहे. जानूने तर या छळाला कंटाळून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. काकू प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलतोय. जानूची काळजी आहे म्हणून सांगतोय ना हे सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. जयंत एक खोटा माणूस आहे काकू. जयंतराव खोटं वागतायत? हो काकू, खोटं बोलतायत ते. मग घे माझी शपथ आणि म्हण तुझं जान्हवीवर प्रेम नाही.